आधार कार्ड मागीर आधार कार्डाचेर अशी डेट कितें जातली म्हणजे आता जेन्ना तिची पळय ओरिजिनल गावली न्ही ती एप्रील 2006 म्हणजे एप्रिलान ते 18 जाले या 2024 म्हणजे ते 18+ जाले म्हणजे मेजर जाले न्हू मेजराची कितें आधी सेक्शनां बी लावन तेजेर ती एक्शन जातली ना ना आतां उलयले आमी आवाजच येईना आणि तिकीट कॅन्सल करून डायरेक्ट येऊ शकता ना आता DSP सांगला लेटर करपाचा तांकां अरेस्ट करपाचें परमिशन घे म्हणून तांकां त्याची कोर्टान दिली ते खंय आसूं ताबडतोब खंय आसूं जर अरेस्ट जर केले ना जर अरेस्ट केले ना लॉ अँड ऑर्डर आम्ही हातीर घेतले आम्ही कितें करू शकता ऑर्डर मेळ्ळी की ताबडतोब ना लोकेशन ना लोकेशन ट्रॅक केलं ना लोकेशन ट्रॅक केलं आता आयक आम्ही PI कडे उलयले आता DYSP कडे बी ताका कितें सांगला की ताका आमी त्या व्हिडिओ जो आमकां कांय नाका पळय ताका अरेस्ट करपाक जाय म्हणून तेंच्यांनी लोकेशन जेन्ना हे केलें पळय न्हू तेन्ना तेजो बापूय आवय बी ती थंय आहा चेडूय बी ते म्हणून आतां ताका कितें सांगला की ताका अरेस्ट केल्या शिवाय आमी वगीर रावचे ना तेणी सांगला ते येयले काय ना ताका अरेस्ट जर करतले न्हू जाल्यार ते कितें तरी एक सेक्शन आहा 41 त्या हय ताका कोर्टाक आतां तेंच्यांनी लेटर करपाक लायला की परमिशन दी म्हणून आमकां ताका अरेस्ट करपाक आमी ती आमची घासगीची तेंच्या वांगडा जाली तेंच्या वांगडा आमचे जाले सगळे आतां तेणी कितें सांगलां आतांच लेटर करता म्हणून कोर्टाक तेणी आतांच लेटर करपाक लायला PI आणि ताका अरेस्ट करपाक परमिशन दी म्हणून सांगला ताका आमी ते केन्ना आता त्यांचे कॉन्ट्रॅक्ट चालू आहा ताका जाता तितले बेगीन हाडटले ते हांगा आनी ते सांगला आनी आमी ते सांगला ताका की जर ताका जर समज अरेस्ट केले ना जाल्यार आमी लॉ अँड ऑर्डर आमी वस्तोडे जंक्शन बंद करतले सगळ्यांक खंयच्या दिसा आयज लेटर करून धाडटा म्हटल्यार ताका कोर्टाक की ताका अरेस्ट करपाक परमिशन दी म्हणून हे जे आहा ते आयजूच सांग जाय आनी हे सगळो प्रोसिजर तेजे चालूच आहा आम्ही PIक मेळ्ळे आमचे डेलिगेशन दोन आमचे महाजन बाकीचे सगळे लोक आसले PIक आमी सांगले की तुम्ही डिले केल्या बद्दल आमी SP पासून मेळटा म्हणून सांगले ताका म्हणजे DYSPकूय सांगले
आमची थंयसर खूब बाचाबाची जाली तेच्या बरोबर कित्याक तुमी आसतना तुमी वयल्यान ते केले कशें पूण आतां तो कितें म्हणपाक लागलो की आमी ताका सांगलें 41 सेक्शन लाय कितें लाया की ते अरेस्ट जावपाक जाय तेणी आतां कितें सांगलां कोर्टाचें परमिशन घेता आमी आनी ताका अरेस्ट करता जर ताका जर अरेस्ट केलें ना न्हू आमी ताका डायरेक्ट सांगलां की लॉ एंड ऑर्डर आमी हातीन घेतले आमी कितें करूं शकता आतां जर हांगा 500 लोक जमले न्हू आमचे कडेन कॅपेसिटी आहा 5000 लोक जमा करपाची लॉ एंड ऑर्डर जर हातीन घेतली न्हू आनी अख्ख्या गोंयच्या धोंडाक आनी सगळ्या भक्तगणांक जर उलो केलो न्हू आनी ते हाती भायर वयतले पूण हांकां आमी एकूच विनंती करता की हेंच्यांनी म्हणटा ते ताका ताबडतोब अरेस्ट ते वयल्यान कितें आसूं नाल्यार आनी खंय आसूं इतलीच आमची मागणी आहा पुलिसांक कितको टायम दिल्लो आसा पळय पुलिसांक तेंच्यांनी आतां कितें सांगलां की ते वालांकिणी आहा आतां वालांकिणी येवन जर तेंच्यांनी आतां म्हाका सांग जर समज जाल्यार हाडिना ओडून भायरसून खंयसून चोरांक आनी कोणाक तांकां ताका आमी अजून टायम ताका सांगला जाता तितले बेगीन हाडा म्हणून कळ्ळें तुमकां परत केन्ना येतले पळय आतां तेंच्यांनी कोर्टाक हे केलां म्हणटा न्हू हे पळय ते आतां कोर्टाचे प्रोसिजर बी चालू आहा न्हू पळोवया ते कशें येता ते नाल्यार परते मागीर येवचेच पडटलें न्हू आनी कोर्टान दिता म्हणून आमी गेल्ले न्हू भितर काय 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 आतां तर उलय उलय तूं आमी भितर गेल्ले आमी PI डिवायस पीक मेळ्ळे थंयसर चोडणकारा ते वयलांकिणी वालांकिणी गेला खंय आतां ते कितें सांगता की व्हिडिओ पोस्ट की तेजी एपोलॉजी हे करता म्हणून आतां लोकांक विचारलें आमी सगळ्या धोंडाक आमच्या ते अरेस्ट ते फक्त ताका अरेस्ट करपाक जाय आनी दुसरी सेक्शनां इतली लायले आसतना ते वालांकिणी गेले कशें हेंच्यांनी कशें परमिशन दिलें हेला कशें केलें मागीर न्हू आतां लोकेशन गेलें न्हू ती खंय आहा पूण आमची सगळ्यांची मागणी एकूच आहा की ताका अरेस्ट करपाक जाय ते मायनर असो जाल्यार मेजर असो ते आमकां खंय आसा कात आसना ते आमकां हांगा जाय आनी आमच्या समोरा समोर तेणें माफी मागूंक जाय जाल्यार आमी ताका हें करतली तो पर्यंत तुमी हांगा ना आमी वाटची ना कारण आमच्या देवाचेर उलयले ते जे ते आमचे त्या देवा बाबतीन उलयले न्ही इतले फॅक्टरी खंय खंय चलता थंय दवरतात थंय दिसलो ना ते आपले देवा कशें गेले तेणें हांगाच येवूं जाय रायट नाव तुमची कितें मागणी आसा कित्याक रायट नाव मागणी आसा तेणी जे वायट उलयला पळय आमच्या देवी बद्दल ते आमी टॉलरेट करचे ना ती आमकां आयच्या आयज जाय आमी सोडचे ना कोण हय कोणूय येतलो आनी कोणूय वयतलो ती जावचें ना ती पयली बायल घाटी भायली येवन अशें उलयता जाल्यार आमकां तिडक येतली तुमचें नांव कितें पळय निवेदिता गांवकर तुमच्या आता मागणं ताका हाडचें हांगा तुमी आतां हे सगळे जाण येयला खंयसून येयल्यात एक्झॅक्टली पूण सद्या अरेस्ट म्हणून आयकला न्हू सद्या अरेस्ट केला म्हणून आयकला न्हू हॉस्पिटलान आसा देवीच्या अंफाळाबद्दल जे उलयल्ले पळय आनी केस केली ते आमी PI विचारपाक गेले मातशें प्लीज 10 जाण आमी यो अमीत यो देवीन भितर यो सोड ताका सोड मॅडम हय पळय सगळे आमी तुमकांच लागून आहा अशें ना हें ना सगळ्यांक आमी एक जाण भितर घेवंक शकना ओके यो चल सकाळच्यान म्हापसा पुलीस स्टेशनाचेर आसा आमचे PI जे प्रत्येक पुलीस स्टेशनाचे 3 जाण PI आशिल्ले कलंगूट मागीर कोलवाळे पेडणे आनी DYSP आशिल्ले म्हापसा पुलीस स्टेशनाचे सगळे कडेन आमचे बसून उलोवप जालें आमचो इश्यू असो आशिल्लो की ते चलयेक तुमी अजून अरेस्ट कित्याक करूं ना म्हणजे 295 सेक्शना प्रमाणे ताका अरेस्ट करपाची गरज ना ज्या सेक्शनान पळय तेन्ना 41A अंडर नोटीस इश्यू करता पण त्या नोटीसीक तेंच्यांनी रिप्लाय करूं येता कळ्ळें सो आमी कितें केलां आमचे एडिशनल सेक्शनां जी उरलेली घालपा ती आमी एड केल्या आज कळ्ळें आमचो डिमांड आसलो कितें की त्या चलयेक अरेस्ट कित्याक करूं ना म्हणून डिमांड आशिल्लो कळ्ळें सो ते PI म्हणटाले तेंचे कडल्यान तेच आपले कडेन सगळी तयारी दवरल्यान अरेस्ट करपाची सद्या तेंच्यांनी कितें केलां आतां की JMFCक तेंच्यांनी लेटर केला की आमकां अरेस्ट करपाक परमिशन न्ही कित्याक ते 41A अंडर ते JMFC पावर आसा की अरेस्ट करपाचें कंडिशन कितें वायलेट केला कितें केला तें अरेस्ट करूं येता सो तेज्या प्रमाणे जें एप्लिकेशन मूव केला आतां आमी तो स्टेटस पळोवपाक वता कितें जाला तो आनी अरेस्ट जेन्ना ती परमिशन JMFC मेळटलें आमी सॅटिस्फाय जातले की बाबा हेंच्यांनी खरीच तयारी केल्या अरेस्ट करपाची तेन्ना आमी आमच्या हांगासून डिस्बस जातले नाजाल्यार आमी ठरयलां की ताका अरेस्ट केल्या शिवाय आमी हांगाच्यान भायर सरचे ना म्हणून
पण जोपर्यंत आमकां ह्या पुलीस स्टेशनावयले एश्युरन्स मेळना तेंचे एश्युरन्स दिला आमकां एश्युरन्स दिवन सांगला करता म्हणून पण जोपर्यंत जर घडामोडी घडना आनी आमी स्वता अक्षरशः आमच्या दोळ्यांनी पळयना की ह्यो गजाली घडल्या म्हणून तोपर्यंत आमी हांगच्यान वचचे ना आनी आमकां ते चली एरेस्ट जाल्ले जाय ते वेलिंग्टनी गेला म्हणून आमकां सांगला तेंच्यांनी आमचो प्रश्न असो आशिल्लो ते वेलिंग्टनी गेले कशें म्हणून कित्याक इतलें सगळें जालां नोटीस इश्यू केल्या आनी ताका वचून दिवपाक नाशिल्लें कंडिशन कितें तेंच्यांनी घातला 41 ए अंडर ती आमकांय खबर ना कितें कंडिशन घातलें आता ते गेले ते आमकां हजर जाय आशिल्लें म्हणून आमी आतां कितें करता वचून तो स्टेटस कितें आसा पळय कोर्टांतलो तेचो तो स्टेटस चॅक करतले येतले आनी आमी हांगा फुडले डिसिजन मागीर कितें घेतलें एडिशनल सेक्शन कितें मागणी केला हय एडिशनल सेक्शन आमी 153 ए ते रायटींग येते केला म्हणून तर डिफेमेशनाक एड केला ही सेक्शनां एड केल्या आमी ताज्या प्रमाणे पुलिसांक पावर आसलें हय आमी तुमकां हेचेर हय एकूच मातशें हें करा की आमी हेचेर डिटेल मातशें रावंक जाता कित्याक ते प्रोसेस जो आमचो उरला पळय तो डिले जाता हांगा प्रोसेस येतलो की आमकां ना आमी कोर्टाच्या अगेन्स्ट कोर्टाचो इंडिपेंडंट प्रोसिजर आसा आनी आमचें हेजिटेशन आसा ते लोकांचें आसा सो दोगूय आमी मिक्स करूं शकना आतां आमचें जें डिसिजन आसा लॉ एंड ऑर्डर सिच्युएशन समज जाय तर आमी जबाबदार नासतले ते पुलिसांक कारवाई जावंक नाका ते प्रोसिजर ते आपले कडल्यान करतले कोर्टाच्यान आमी इंटरफियर जावंक शकना कोर्ट कितें करता पण आमचे कडल्यान आमी जे एजिटेशन आहे ते करून जो दबाव जो आमचे जाय पळय आमकां ते आमी करून घेवपाचें आमी निदर्शन करपाचें किंवा त्याच्या अगेन्स्ट हे करपाचें आमी तयारी दवरले आज जे सगळे शिरगांवांनी आनी इतर एरियेंतल्यान जे भावीक येयले तेचो डिमांड आसलो की जी एक FIR केलेली आमी तितून अरेस्ट मागताली त्या नंतर आमी तिका सांगलें तितून आमी ऑलरेडी पनिशमेंट जे लेस दॅन 7 years असल्या कारणान 41 ए नोटीस दिलेली आसा तिका आनी 41 ए नोटीस दिल्या नंतर जर अरेस्ट करपाची गरज पडटा तर कोर्टाची परमिशन घेवपाक जाय अकॉर्डिंगली वी वील रायट टू द कोर्ट एक्झॅक्टली वॉट कितें जालें तें कितें विशय आशिल्लो तो त्या दिसा ते एक चेडवान कोणी सोशल मिडियाचेर कितें स्टेटस घातलो ते शिरगांवच्या होमखणा बद्दल आनी तेतून ते नंतर आमी एक FIR केल्लो ते म्हणटाले आपल्यो भावना दुखावल्यो म्हणून सर आतां कितें फुडलें फर्दर इन्वेस्टिगेशन चालू आसा कोर्टाक वेळेर आमी बरयतले आज आनी ज्या प्रमाणे डायरेक्शन येता त्या प्रमाणे फुडलें इन्वेस्टिगेशन चालू उरतलें सर ते गॅदर जाल्लो क्रावडाचो तेचो डिमांड आसलो की इमिजिएट अरेस्ट मागताले ते जेन्ना तेंचे डेलिगेशन येयल्ले भितर तांकां आमी समजून सांगली की डायरेक्शन आसा कोर्टाचें त्या प्रमाणे एकदां 41 एची नोटीस दिली जाल्यार आमकां डायरेक्ट अरेस्ट करूंक मेळना तशें आज सुप्रीम कोर्टाची गायडलायन्स आसा त्या प्रमाणे तांकां मागीर कन्विन्स जाले तांकां सांगल्या तर ते डिस्कस एक्चुअली सर ते चेडूं आसा ते मायनर ना चेडूं एप्रिलान कंप्लीट केली तेणें 18 वर्सां चेडूं मेजर आसा सो सद्या तांचो डिमांड की अरेस्ट करता तेंचो डिमांड आसा ते म्हणून आमी तांकां एक्सप्लेन केलां की ताका 41 ए नोटीस दिलेली आसा ती कंपल्सरी आसा सुप्रीम कोर्टाच्या गायडलायन्सा प्रमाणे 7 वर्सां सकयली जर पनिशमेंट आसा जाल्यार ती दिवपाक जाय ती दिल्या नंतर विदावट कोर्ट परमिशन आमी अरेस्ट करूंक जायना